नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं सण, संस्कृती आणि परंपरा या आपल्या यूट्यूब चॅनलवर। मंडळी, आज नवरात्रीचा दुसरा दिवस, नवरात्रीची दुसरी माळ आणि आजचा नवरात्रीचा जो हा दुसरा दिवस आहे तो नवदुर्गेचं जे दुसरं स्वरूप आहे, जे द्वितीय स्वरूप आहे, त्याला हा जो दिवस आहे तो समर्पित असतो। तर नवदुर्गेचं दुसरं रूप जे आहे ते म्हणजे माता ब्रह्मचारिणी। तर नवरात्रीच्या या 9 दिवसात 9 देवींची, देवीच्या 9 शक्तींची पूजा केली जाते, 9 रूपांची, स्वरूपांची पूजा केली जाते, हे आपल्याला माहितीच आहे। आणि त्यापैकीच आजचं जे दुसरं रूप आहे नवरात्रात, या दिवशी, दुसऱ्या दिवशी माता ब्रह्मचारिणी देवीची पूजा करतात आणि म्हणून त्याच निमित्तानं आपण माता ब्रह्मचारिणीची आज कथा आणि माहिती पाहणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या सण, संस्कृती आणि परंपरा या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण आपल्या चॅनलवर आपल्या मराठी संस्कृतीची, सणांशी आणि परंपरेशी निगडीत असलेले व्हिडिओ नेहमी येत असतात। अशा पद्धतीची माहिती तुम्हाला पाहायला आवडत असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर आणि लाईकसुद्धा करा, कारण त्यामुळे आम्हाला अजून छान नवनवीन माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची प्रेरणा मिळते। आणि कमेंटमध्ये माता ब्रह्मचारिणी देवी की जय लिहायला अजिबात विसरू नका। आणि हो मंडळी, आज नवरात्रीचा दुसरा दिवस, तसंच काल नवरात्रीचा पहिला दिवस होता आणि म्हणून काल आपल्या चॅनलवर जे दुर्गेचं, नवदुर्गेचं पहिलं स्वरूप आहे त्याचा व्हिडिओ आलेला आहे। नवदुर्गेचं जे पहिलं स्वरूप आहे शैलपुत्री देवी, त्या मातेची माहिती आणि कथा आलेली आहे। तो जर व्हिडिओ तुम्ही अजून पाहिलेला नसेल तर तो सुद्धा तुम्ही जाऊन पाहू शकता। चला तर मग आज पाहूया नवदुर्गेच्या दुसऱ्या स्वरूपाची कथा। आता नवदुर्गेचं जे 9 रूप आहे त्यापैकी ब्रह्मचारिणी हे दुसरं रूप आहे। आता ब्रह्मचारिणी अर्थात ब्रह्म या शब्दाचा अर्थ तपस्या असा होतो आणि चारिणी म्हणजेच तपाचे आचरण करणारी। तर नवरात्राच्या दुसऱ्या दिवशी या ब्रह्मचारिणी मातेचं पूजन केले जातं आणि या मातेची आराधना करणाऱ्या व्यक्तीला नेहमी या ब्रह्मचारिणी मातेची कृपा आणि भक्ती प्राप्त होते। या देवीचं रूप अतिशय सुंदर आणि भव्य आहे। देवीच्या उजव्या हातात जपमाळा आहेत आणि डाव्या हातात एक कमंडलू आहे। देवीने पूर्वजन्मात हिमालयाची कन्या म्हणून जन्म घेतला। त्यावेळी नारद मुनीने तिला भगवान शंकर पती म्हणून मिळावा यासाठी कठोर तपस्या करायला सांगितली होती। या तपस्येमुळे या देवीला तपश्चारिणी किंवा ब्रह्मचारिणी असं नाव पडलं। 1000 वर्षापर्यंत तिने फक्त फळं खाऊन तपश्चर्या केली, उपवास केला। उपवास काळात तिला ऊन आणि पावसाचा भयानक असा त्रास सहन करावा लागला। या तपश्चर्येनंतर तिने 3000 वर्षापर्यंत केवळ जमिनीवर पडलेली बेलपत्रे खाऊनच तिचे दिवस काढले। त्यानंतर सुकलेले बेलपत्र खायचे सोडून दिल्यामुळे तिला अर्पणा हे देखील नाव पडले। अनेक वर्ष कठोर तपश्चर्या केल्यामुळे तिचे शरीर क्षीण झाले होते आणि तिची ही अशी अवस्था पाहून तिची आई मेना खूप दुःखी झाली होती। तिने तिला या कठीण तपस्येपासून मुक्त करण्यासाठी उमा, अग नको ग नको अशी हाक दिली आणि तेव्हापासून देवी ब्रह्मचारिणीच्या पूर्ण जन्माचे नाव उमा हे पडले। तिची ही तपस्या पाहून त्रिलोकात हाहाकार उडाला। सर्व देवदेवता तिच्या तपस्येची प्रशंसा करू लागले। शेवटी ब्रह्मदेवाने तिला आकाशवाणीद्वारे संबोधित करून सांगितले की हे देवी, आजपर्यंत इतकी कठोर तपश्चर्या कुणीही केली नाही। तुझ्या या
तपस्येची सगळीकडे प्रशंसा सुरू आहे. तुझी मनोकामना लवकरच पूर्ण होईल आणि भगवान शंकर तुला तुझ्या पतीच्या रूपात प्राप्त होतील. आता तू ही तपस्या सोडून लवकर घरी जा. लवकरच तुझे पती तुला घ्यायला येतील. असा वर ब्रह्मदेवांनी उमा म्हणजेच अर्पणा म्हणजेच ब्रह्मचारिणी देवीला दिला. ब्रह्मचारिणी देवी भक्तांना अनंत फळ देणारी आहे. तर अशा प्रकारे ब्रह्मचारिणी देवीने तप करताना अन्न पाण्याचाही त्याग करून निर्जली तपाचरण केले, खूप तपश्चर्या केली आणि म्हणूनच सर्व देवतांनी आणि ऋषीमुनींनी देवीला महादेव शिवशंकर त्यांना पती म्हणून प्राप्त होण्याचे वरदान त्यांना दिले आणि हे वरदान त्यांना मिळाले. आणि आपण जर ब्रह्मचारिणी देवीचे पूजन केले, मातेची आराधना केली तर आपल्या जीवनात सुख, शांतता, समृद्धी आणि धर्म आपल्याला प्राप्त होतो. आणि जर समजा विवाहात येणाऱ्या काही अडचणी असतील, काही समस्या असतील, त्यासुद्धा या मातेच्या पूजनाने दूर होतात असं सांगितलं जातं. आणि या नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये तुम्हाला जर ब्रह्मचारिणी देवीची सेवा करायची असेल, आशीर्वाद मातेकडून तुम्हाला प्राप्त करून घ्यायचे असतील, तर तुम्ही ब्रह्मचारिणी मातेची ही जी महती आहे, ही जी कथा आहे ती नक्की ऐका. आणि या दिवशी तुम्ही ब्रह्मचारिणी देवीला फक्त साखर किंवा मिश्रीचा जरी नैवेद्य तुम्ही दाखवला तरीही देवी प्रसन्न होते असं म्हटलं जातं. कारण देवीला साखर आणि मिश्री प्रिय आहे असं सांगितलं जातं. आणि माता ब्रह्मचारिणीला चमेलीचं जे फूल असतं ते खूप जास्त प्रिय असतं. त्यामुळे तुम्ही माता ब्रह्मचारिणीला त्या दिवशी दुसऱ्या दिवशी चमेलीचं जे फूल आहे ते अर्पण करू शकता. कारण त्यांचं ते खूप जास्त आवडतं असं फूल आहे. तुम्ही घट बसवलेले असतीलच घरी, तर तिथे तुम्ही घटासमोर सुद्धा हे जे फूल आहे ते वाहून देऊ शकता. आणि यामुळे निश्चितच आपल्याला माता ब्रह्मचारिणीची जे शुभ आशीर्वाद आहे, जे कृपा आशीर्वाद आहे ते आपल्याला नक्कीच प्राप्त होतील. आणि त्यासोबतच आपल्याला तप, जप, ज्ञान, वैराग्य, त्याग, संयम आणि धैर्यसुद्धा प्राप्त होते. तर मंडळी, ही होती ब्रह्मचारिणी देवीची कथा, ब्रह्मचारिणी देवीची संपूर्ण माहिती. तुम्हाला ही माहिती कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हीसुद्धा नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी दुसऱ्या माळेला ब्रह्मचारिणी देवीची नक्की सेवा करा, नक्की देवीला स्मरण करा, नक्की देवीला नैवेद्य दाखवा आणि ही कथासुद्धा नक्की ऐका. आणि कमेंटमध्ये तुम्ही ब्रह्मचारिणी माते की जय लिहा अजिबात विसरू नका. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच नवीन छानशा माहितीसोबत. तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र.